उस्मानाबाद जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव कोथळी. गाव लहान असलं तरी शांतता, शेती आणि साध्या लोकांमुळे प्रसिद्ध. गावाच्या वेशीवर एक जुना वडाचा झाड, बाजूला मंदिर आणि त्याच्या पुढे वळणदार पायवाटा. त्या गावात राहायचा दीपक घाडगे, एक ट्रक चालक. कामानिमित्ताने तो 15-15 दिवस बाहेर असायचा आणि फक्त 2 दिवसांसाठी घरी यायचा. घरात पत्नी मालती, वय 32, रूपवान, बोलकी आणि सगळ्यांना हसत मुखाने भेटणारी. बाहेरच्या लोकांना वाटायचं काय बाई आहे, घर सांभाळते, पतीला साथ देते. पण घराच्या भिंतीआड एक वेगळंच वास्तव दडलं. दीपकची बहीण पुण्यात राहायची. तिचा मुलगा प्रशांत मोहिते, वय 18, 10वी शिकण्यासाठी कोथळीला पाठवला. आई वडिलांना वाटलं गावात शांतता आहे, खराब संगत नाही, मामा मामीकडे राहिला तर नीट शिकेल. सुरुवातीचे दिवस साधे होते. प्रशांत थोडा घाबरट, थोडा गोंधळलेला, पण मनाने मिरागस. मामी त्याच्यावर खूप प्रेम करायची. कपडे धुवायची, अंघोळीला पाणी गरम करायची, शाळेत जायच्या आधी चहा बिस्किट द्यायची. प्रशांतला ते खरंच आईसारखं वाटायचं. पण काही आठवड्यानंतर वातावरण बदलायला लागलं. एका दुपारी प्रशांत अंघोळ करून बाहेर आला. मामीने त्याला टॉवेल दिला. टॉवेल त्याच्या खांद्यावर ठेवताना तिने नकळत पण मुद्दाम आपल्या ओठांवर नेलं आणि हसून म्हणाली, तू आता मोठा झालास, खूप देखणा दिसतोस रे. प्रशांत गोंधळून गेला. त्याला वाटला मामी गंमत करत असेल, पण त्या नजरेत काहीतरी वेगळं होतं, जणू त्याला आतून कुरतडणारं. दीपक पुन्हा ट्रक घेऊन बाहेर गेला. रात्री 10 वाजता प्रशांत अभ्यास संपवून रजईत झोपायला गेला. मालती किचनमध्ये दूध गरम करत होती. काही वेळाने ती कप घेऊन आली, त्याच्या ओठांजवळ धरलं, पण तिचा एक हात त्याच्या छातीवरून सरकला. प्रशांत घाबरला, पण गप्प राहिला. झोप येत नाही, थंडी वाटते का? मी थोडा वेळ तुझ्या रजईत येते. आईसारखी आहे रे मी, ती कुजबुजली. रजईत शिरताच तिचा उष्ण श्वास प्रशांतच्या मानेवर जाऊ लागला. ती म्हणाली, तू खूप देखणा झालास. कधी कधी वाटतं तू जर माझा पती असतास तर. प्रशांतच्या अंगावर काटा आला. तो उठून पळून जावं असं त्याला वाटलं, पण तिच्या हाताचा घट्ट पकड त्याला कैद करत होता. त्या रात्री प्रेमाच्या नावाखाली एक निशब्द बलात्कार घडला. त्या दिवसानंतर मालती जणू काही घडलंच नाही अशा थाटात वागू लागली. सकाळी चहा बनवायची, हसून बोलायची, पण रात्री पुन्हा रजईत घुसायची. प्रशांत आतून तुटत होता. शाळेत गप्प बसायचा. डोळ्याखाली काळी वर्तुळे पडली होती. मित्र विचारायचे, काय रे, ठीक आहेस ना? पण तो फक्त बनावट हसून दाखवायचा. तो लिहून ठेवायचा, ती मला संपवत आहे. ती माझी मामी नाही, ती राक्षस आहे. मी कुणालाच सांगू शकत नाही. मालती दर काही दिवसांनी धमकावायची, जर तू विरोध केलास तर सगळ्यांना सांगेन की तू माझ्यावर गैरवर्तन केलंस, मग सगळं आयुष्य तुरुंगात चढशील. प्रशांत वयाने मोठा दिसत होता, पण मनाने अजूनही निष्पाप मुलगा होता. त्याला उमगत होतं की हे चुकीचं आहे, पण तो असहाय्य होता. तणावाचा शेवट एक दिवस मालतीने थेट सांगितलं, मला तुझ्यावर खरंच प्रेम आहे. मी दीपकला सोडून तुझ्यासोबत पळून जाईन. प्रशांत हादरला. डोळ्यात पाणी आणून म्हणाला, मामी, मला शिकायचंय, मला इथून बाहेर पडायचंय. ती संतापली. कपाळावर बोट ठेवून ओरडली, जर तू मला नाकारलंस तर तुझं आयुष्य संपवेन. 4 फेब्रुवारी 2025. प्रशांतने धीर करून मामाला फोन केला. मामा, मला एक भयंकर गोष्ट सांगायची आहे, पण प्लीज शांत रहा. त्याने सगळं सांगितलं. मामीचे विकृत संबंध, धमक्या, जबरदस्ती. दीपक काहीच बोलला नाही. फोन ठेवून तो रात्री घरी परतलाच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिराजवळच्या वडाच्या झाडाला दीपक घाडगे गळफास घेतलेला सापडला. सगळं गाव सुन्न झालं. एक गाडीचा माणूस असं का मेलं, कुणालाच कळेना. पोलीस आले, पंचनामा झाला. प्रशांतने धैर्य करून आपल्या वडिलांसमोर सगळं उघड केलं. ती मला 6 महिने वापरत होती. मी विरोध केला नाही कारण ती धमकी द्यायची. मी गप्प राहिलो, पण मामा मेलं.
प्रशांतच्या जबाबावरून पोलिसांनी मालती घारगे हिला अटक केली. तिच्यावर POCSO कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला. गावभर खळबळ उडाली. आईसारखं नातं इतकं विकृत कसं होऊ शकलं? आज मालती तुरुंगात आहे, दीपक या जगात नाही. आणि प्रशांत, तो दुसऱ्या जिल्ह्यात शिक्षण घेतोय, पण अजूनही गप्प असतो. कधीकधी डोळ्यात पाणी येतं, पण शब्द बाहेर पडत नाहीत. ही कथा आपल्याला दाखवते की कधीकधी घरचं नातंही किती भयानक रूप घेऊ शकतं. एका मुलाने मौन पाळलं, एका बापाचा जीव गेला आणि एक स्त्री आयुष्यभरासाठी तुरुंगात बंद झाली. अशा खरी धक्कादायक घटनांसाठी क्राईम विश्व सोबत रहा. धन्यवाद.